चेंडू ऑफसाईडच्या डोक्यावर खेळला आहे. मिडॉपच्या डोक्यावर चेंडू थेट सीमारेषेच्या दिशेला धावतोय पळतोय. चेंडू सीमारेषेच्या ठिकाणी नक्कीच पार जाणार का? त्या ठिकाणी अंपायर इशारा केलाय. एक सनसनाटी सुरुवात, चौकार 4 धावा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एक आक्रमक फटका खेळला होता. मिडॉपच्या डोक्यावर चेंडू थेट सीमा पार गेला होता. 4 धावा धावफलकावरती असतील. गणेश नगर प्रीमियर लीग 2016 12 तारखेला सुरू झालेली स्पर्धा आणि मित्रांनो अंतिम दिवस, अंतिम सामना तुम्ही मैदानावरती पाहताय. पप्पू मुंगचा हा चेंडू असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑफ साईडला खेळलाय. क्षेत्रक्षेत्र झपकन चेंडूवरती येतो तोपर्यंत सिंगल मिळेल. एक तरी नक्कीच एक वाक्य आहे, याच्यासाठी केला होता टास, शेवटचा 30 गोड व्हावा. अंतिम सामना पप्पू मुंगसे. चेंडू उंचावरनं खेळलाय. रामदास हरगुडेच्या बॅटमन निघतोय. एक सनसनाटी फटका. शिवरायांचा छावा, षटकार 6 धावा. या ठिकाणी हा चेंडू परत बॅटच्या हातीकडे घेतोय आणि त्यावरती सिंगल मिळेल. ठिकाणी आळंदी गावचे रहिवासी, आळंदी गावचे नक्कीच भूषण असणारी 2 व्यक्तिमत्व, लखनशेठ गुंडरे पाटच्या माणसांचं मी लाख आभार व्यक्त करेल. घेऊन जातो तुम्हाला मैत्रीच्या आतमध्ये. पप्पू मुंगसेचा हा चेंडू उंचावरनं खेळलाय. त्या ठिकाणी पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू अक्षरशः वेगाने सीमारेषा पार करेल का? नक्कीच पंचांनी इशारा केलाय. चौकार 4 धावा. चेंडू सीमारेषा फोडून तोडून गेलाय. रामदास हरगुडेसाठी हा खोल टप्प्याचा चेंडू. निलेश पिंजारी षटकाची अप्रतिम सुरुवात केलेली आहे. एका बाजूला आळंदी, दुसऱ्या बाजूला सणसवाडी. हा चेंडू ऑफ साईडला खेळला. क्षेत्रचूच्या पाठमोरा येतोय कारण कॅमेऱ्यासाठी सुद्धा एक सुंदर वाक्य आहे. बुद्धीच्या कॅमेऱ्यात प्रयत्नांचा रोल टाकून मेहनतीचं बटन दाबलं असता यशाचा सुंदर फोटो निघतो. पहा तुम्ही तुमच्या, आता मला वाटतं रोल हा शब्द बाजूला जाईल कारण आता मेमरी काढलेली आहे नाही का? रोल हल्ली कुठे बघायलाच मिळत नाहीत. चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. आदित्य गुंडरे असतील स्ट्रेट चेंडूच्या पाठमोरे. चेंडू अडवलाय. थोडासा हात त्या ठिकाणी हातामध्ये उसळी घेतोय. सिंगल मिळेल आणि संदीप सिन्नळकर कळत आहेत. 17 धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय प्रवीण गायकवाड, संदीप सिन्नळकर, प्रदीप गायकवाड हे चौकाटवाटीसाठी या ठिकाणी गेले 2-3 दिवस काम पाहत आहेत. दुसऱ्या बाजूनं आमचे संकेत भोसले आज cricket.net त्या ठिकाणी शूटिंग करतायत. अंपायर तुम्ही जर पाहिले तर राज सैलू आणि शफिक चाचा ही 2 अतिशय अनुभवी जोडी तुम्हाला मैदानावरती दिसेल या स्पर्धेदरम्यान. निलेश पिंजारी टू देवचंद हा सामना मैदानावरती रंगतोय. फुल टॉस, चेंडू हवेत आणि याचबरोबर पप्पू मुंगसे टिपतोय फलंदाज बाद. हा चेंडू ऑनसाईडला खेळला. बॅटच्या तिकडे घेतो. क्षेत्ररक्षकाच्या मागे धावतोय, पळतो. चेंडू वेगाने सीमारेषेच्या दिशेला गेलाय. काही फूट आतमध्ये क्षेत्ररक्षक पहा अक्षरशः जमिनीवरती लोळण घेतो. चेंडू अडवतोय आणि एक वाक्य आहे, वो शेर ही गिरते हैं मैदानों में बुजदिल क्या गिरे. तुम्हाला दिसत असतात. बॅकफुट आता चेंडू कट केलाय. पॉईंट डोक्यावरनं सुमित कांबळे. फार दूर रस्ता पार करावा लागेल. चेंडू सीमारेषा ओलांडली की नाही हे पंचांच्या इशाऱ्यानंतर आपल्याला कळू शकेल. अजून तरी चेंडू सीमारेषा ओलांडला नाही. 2 धावा मिळतात आणि धावफलक या 2 धावाच्या साह्यानं पुढे सरसावतोय. तब्बल जाऊन पोहोचतोय 21 धावा. 2 षटकार समाप्तीनंतर 1 बाद. थोडस परत मार्ग पार पाडायची स्पर्धा अंतिम टप्प्यात झुकले. हा पा खडे फटका खेळला गेलाय. चेंडू सीमारेषा आतमध्ये. थ्रो सुंदर आलाय परंतु फलंदाज बाद होतोय. हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी हा चेंडू रिव्हर्स विकेटचा प्रयत्न केला गेला आणि आपण पाहतोय चेंडू 1 बॉल सीमारेषा फोडतोय. चौकार 4 धावा. प्रवीण गायकवाड सर आपण कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. प्रवीण गायकवाड सर. रामदास हरगुडे स्ट्रायकिंगला फलंदाजी करतायत. हा चेंडू लोअर त्या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑफ साईडला तो गेलाय. चेंडू बॅटवरती आदळलाय की पायावरती आदळलाय मला वाटतं नक्कीच चेंडू बॅटवरती आदळलाय. पंच कुठल्या प्रकारचा इशारा करत नाहीयेत. त्यामुळं धावफलक पुढे सरसावेल. 27 धावा धावफलकावरती आहेत मित्रांनो. प्रथम क्रमांक 75,000 रुपये, द्वितीय क्रमांक 51, तृतीय क्रमांक 30,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 25,000 रुपये. अशा प्रकारची भव्य दिव्य बक्षीस. मॅन ऑफ द सिरीजला कोरी करकरीत हिरो होंडा गाडी. अजून काय पाहिजे ग्रामीण भागामधल्या क्रिकेट आहे की जगभरामध्ये जावी आणि चौकाटवाटीन cricket.net माध्यमातून ही स्पर्धा आपण नक्कीच 7 समुद्रापार घेऊन जाऊयात. पुढच्या वर्षी भव्य दिव्य स्पर्धेचं नियोजन संयोजकांनी कळवलंय. पुढच्या 77,777, तृतीय क्रमांक 55,555, चतुर्थ क्रमांक 33,333 आणि पुढच्या वर्षी संयोजकांनी कळवलंय काही झालं तरी स्पर्धा डे नाईट दिवस रात्र अशीच आम्ही खेळणार आहोत. श्री संजय शेठ चौधरी पाटील यांनी मंडळाला रोख देणगी 10,000 रुपये देऊन जे सहकार्य केले मंडळाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत हार्दिक अभिनंदन.
3 षटकात हा संघ या ठिकाणी फायनलला पोहोचलाय. सणसवाडी फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. डीप स्क्वेअर लेगवर क्षेत्राकडे चेंडूच्या पाठीमागे येतोय. चेंडू अडवलाय, फेकलाय, तोपर्यंत सिंगल मिळेल आणि धावफलक पुढे सरसवतोय. तब्बल 28 धावा धावफलकावर. 28 संख्येला क्रिकेटमध्ये फार मोठं महत्व आहे. 83 रोजी भारतानं त्या ठिकाणी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला. 2 एप्रिल 2011 भारतानं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला. 1983 मधून 2011 वजा करा, तब्बल 28 वर्ष लागली दुसरा वर्ल्ड कप जिंकायला. हा चेंडू हवेत खेळलाय आणि प्रचंड मोठा फटका. वाघाची जिगर, फलंदाजीचा कर, षटकार 6 धावा. गणेशनगर प्रीमियर लीग चित्रपटात दिसू शकेल नाही का. नागराज मंजुळे जर आवडलं तर सुद्धा तरीकडे आपल्याला नक्कीच ही स्पर्धा तिकडे चित्रपटामध्ये दिसू शकेल. क्रिकेट हा धर्म भारतामध्ये सर्वात मोठा धर्म आहे. क्रिकेट हे भारतीय लोकांच्या नसानसामध्ये वाहतं. भारतीय लोकांची जर तुम्ही ब्लड ग्रुप चेक केला तर जवळजवळ 75% लोकांचे रक्तगट तुम्हाला C+ मिळेल, अर्थात क्रिकेट प्लस. मैदानावर तुम्ही पाहताय. हो पहा, हा चेंडू थेट मिडविकेट सीमारेषेला फोडतोय. वाघाची धाड फोडलाय, पाठ षटकार 6 धावा. फार गवस निघालतोय. हो हा चेंडू सरळ बॅटनं उंचवण्याचा प्रयत्न. मला वाटतं चेंडू अखेरच्या क्षणी उसळला. निलेश पिंजारीवर सोडला गेला. प्रचंड मोठा तुफानी हल्ला. निलेश पिंजारी आता तरी या चेंडूवरती त्या हल्ल्यामधनं वाचतोय. पुढच्या चेंडूवरती निलेश पिंजारी काय करेल तुम्हाला घरी पाहून जातं, पाहण्यासाठी घेऊन जाते मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू स्लोवर होता आणि तो वाईड बॉल ऑप्टमच्या बराचसा बाहेर असेल. तुमच्यावरती हल्ला चढवला की तुम्ही किती दबावामध्ये येत आहे. निलेश पिंजारीच्या गोलंदाजीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू पर्यंत ऑन साइडला एक मोठा फटका होता. क्षेत्रकडे असेल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चेंडू पाकीचे सुरेख थ्रो टाकलाय लॉंग ऑन वरनं. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि धावफलकावर तुम्ही पाहताय 42 धावा धावफलकावर त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अनेकदा थोड्या वेळापूर्वी वादळी वारा होता, परंतु आता जो वारा वाहतोय तो नक्कीच तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा आनंद देऊन जाणारा वारा असेल. परंतु आहे आणि त्या खेळामध्ये तुम्हाला नेहमी सतर्क राहावं लागतं. हो पहिले 2ही चेंडू सोमनाथ गायकवाड मला वाटतं फलंदाजी टेक्निक त्यांनी अभ्यास केली आहे आणि त्या टेक्निकला अनुसरून तो गोलंदाजी मैदानावरती करतोय. वारंवार उसळते चेंडू. मगाशी आपण पाहिलं निलेश पिंजारीने जो उसळता चेंडू टाकला तो फलंदाजाला खेळ चालला नव्हता आणि मला वाटतं बहुतेक सोमनाथने ही गोष्ट मनामध्ये ठेवली आणि तो उसळत्या चेंडूचा मारा करतोय. हा चेंडू आपण पहा किती सुंदर फट केलाय. अप्पर कट केलाय आणि चेंडू थेट डीप थर्ड सीमारेषेला अक्षरशः भगदाड पाडतोय. चौकार 4 धावांसाठी. आणि रामदास हरगुडेमध्ये 11 चेंडू 17 धावांवरती खेळतोय अभिषेक. 11 चेंडू 19 वरती खेळतोय रामदास हरगुडे आणि मला वाटतं हा एक जबरदस्त फटका होता. क्षेत्ररक्षक के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधा सीमा पार 6 रन. यासाठी ज्यांनी सौजन्य केले हे गावचे सुपुत्र सन्माननीय श्री. नक्कीच तुमचं मार्केटिंग तुम्ही कसं करताय. हा चेंडू बॅटच्या आतलीकडे घेतोय. डीप मिडविकेटला आदित्य गुंडरे आणि ज्या बॅटनं तो षटकार मारला होता त्या बॅटचा लिलाव केला गेला होता. त्या बॅटला तब्बल 68 लाख रुपये लिलावामध्ये भेटले होते. धावफलकावरती आपण पाहतो 59 धावा धावफलकावरती आहेत. महेंद्रसिंग धोनी यांच्या पत्नी साक्षी. उद्या तो वेबसाईट आणि फेसबुक पेजवर तुमच्या प्रीमियर लीगची बातमी तुम्हाला उद्या नक्कीच पाहायला मिळेल. ही गॅरंटी मी चौका.in आणि क्लिक.in माध्यमातून देऊ शकतोय. आणि याच बरोबर झेल टिपलाय अमोल मानेनं झेल टिपलाय. या ठिकाणी शॉट फाईन गेला फलंदाज बाद. तर आपल्या माध्यमात शेवटचे 5 चेंडू शिल्लक असलेल्या पहिल्या इनिंग मधले नवीन फलंदाज आल्या त्याने मात्र कर माजवलाय आणि चेंडू डीप मिडविकेट सीमारेषा फोडतोय. चौकार 4 धावांसाठी अनिल दरेकर. त्याचबरोबर आपल्या स्पर्धेसाठी फार मोठी गरज असते आणि आपल्या भागामध्ये एवढे 80 बक्षिसे आहेत. ही फार मोठी जमेची बाजू असते. चेंडू हवेमध्ये भिरकावलाय. पप्पू मुगसे चेंडूच्या पाठोपाठ येतो. 1 धाव पडून पूर्ण केली गेले. त्या अगोदर फलंदाज मला वाटतं बाद असेल. रामदास हरगुडे एक चांगली खिडी करून तो बाद होते रनआउटच्या रूपाने. मित्रांनो तुम्ही पाहिलंय हा संघ अक्षरशः संघर्ष करत या फायनल पर्यंत. हो डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक फक्त त्या ठिकाणी प्रेक्षकाचं काम करेल. चेंडू सीमा पार चौकार. महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अख्ख्या जगभरामध्ये नक्की धुमाकूळ घालते अजय अतुल. हा चेंडू खेळला गेलाय. सोमनाथ गायकवाड असेल चेंडू खाली आणि याच बरोबर फलंदाज बाद. आता सर्वांच्या मंडळाच्या वतीने हार्दिक आभार. नक्कीच त्यांचं सर्वांचं कौतुक करावं लागेल. कारण मित्रांनो हा वाळवट टाकला गेलाय. कारण त्यांनी जर मेहनत घेतली नसती तर इथे मैदान तयार होऊ शकलं नसतं. सर्वांनाच अभिमानाची गोष्ट असेल. हा चेंडू उंचावर खेळलाय.
आणि याच बरोबर या स्पर्धेच्या केंदूर संघाच्या प्रतिनिधीनं कृपया स्टेजच्या मागे आमच्या संयोजकांची भेट घ्यायची आहे. बॅटची कळ आणि निलेश पिंजारी बाद. पहिल्या चेंडूवर दिला धक्का. निलेश पिंजारी पहिल्या चेंडूवरती कोसळतोय, ढासळतोय. एक फार मोठा धोका असेल. सकाळी चहामध्ये पिऊन येतो. केंदूर संघाच्या प्रतिनिधीनं कृपया आलाय का? पहिल्या चेंडूवरती हात आपले दिला. डॉक्युमेंट घेऊन जायचे. मी पाहिलंय निलेश पिंजारी बाद झाल्यानंतर सर्वांना असं वाटलं की तो आलेला डिफेन्सिव्ह फटका खेळेल, तरी कधी सुरक्षात्मक फटका खेळेल, परंतु पहिल्याच बॅट चेंडूवरती त्याने आपली गदा जोरात फिरवली. तर त्याचे फटके जे असतात ते जर तुम्ही पाहिले अगदी गदाधारी फटके चेंडू सीमारेषेच्या अगदी लांबवरती जाऊन पडतात. आळंदी गावचा सेवाग असं त्याला म्हटलं जातं आणि हा सेवाग आज कुठल्या प्रकारे फलंदाजी करणार त्यावरती आळंदी संघाचं भवितव्य अवलंबून असेल. जयेश आरगुडेचं कौतुक कराकडे कमी आहे. एक अप्रतिम अशा प्रकारची कामगिरी जयेशने सेमीफायनल मध्ये केली. फायनल मध्ये स्वतः निलेश पिंजारला बाद केलाय. अमोल माने, तुम्हाला मी सांगितलं तो गातो फक्त चौकर आणि षटकरांचे गाणे. त्या फलंदाजाचं नाव अमोल माने. त्याचा प्रयत्न असतो धावफलकावर धावायचा. त्याचा 3 चेंडूंचा खेळ संपला. एक फलंदाज बाद होतोय निलेश पिंजारच्या रूपानं. अमोल माने नक्कीच मैदानावरती दहशत निर्माण केली. हो, परत त्या दिशेला बोट पाहिलंय. हा एक कातील फटका होता. षटकार 6 धावा. 12 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू परत खेळला. षटकार पूर्ण होते. मिड विकेटला सन्मान्य ट्रस्टी तसेच क्रांती युवा फाउंडेशनचे उपाध्यक्ष आमचे युवा कार्यकर्ते जयेश शेख शहा यांच्याकडनं 5,000 रुपयांची देणगी जाहीर झालेली आहे आणि ती जमाई झालेली आहे. धन्यवाद. अमोल मानेचा झेल तुम्ही सोडताय ते अशा अवस्थेमध्ये तर नक्कीच एक वाक्य म्हणावं लागेल. आधीच कर्जबाजारी आणि त्यात उष्ण शेजारी. जाऊया पाहण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती मोठा प्रहार केला. मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीवर येतोय. एक धावत्यावरती मिळेल. क्षेत्ररक्षकाला नक्कीच त्या ठिकाणी चेंडू अडकलेला नाही. प्रचंड मोठे मोठे प्रहार तो करतोय. एक हा एक कल्प फटका आणि हा फटका म्हणजे सोमनाथ गायकवाडची ट्रेडमार्क शॉट आहे. फटकावरती धावा असतील 24 धावा धावफलकावरच्या चौकटोटींच्या माध्यमातून मला कळतंय. परत येता पण पाहतोय सोमनाथ गायकवाड वेगळा फटकाचा प्रयत्न. डावीच्या बराचा बाहेर. पंच दुनिया जमीनला समांतर करतायत. आयसीसी नियम क्रमांक 25 चा वापर केला जातोय आणि हा क्रमांक 43. सोमनाथ पाहो यावेळेस घात झालाय. सोमनाथ गायकवाडने घर उघडे टाकला आणि कधी गोलंदाज चोरी करून गेला त्याला कळलं नाही. फलंदाज बाद होतोय. कळलेला असेल. हो, हा चेंडू ऑप्टरच्या बराचा बाहेर. परत एकदा व्हाईट बॉल. अशा प्रकारचे व्हाईट बॉल तुम्ही जर हा चेंडू सुरेख होता. अप्रतिम चेंडू. हलकसा अपील, परंतु मला वाटतं विकेट किपर कडनं तेवढं मोठं अपील आपल्याला पाहायला मिळालं नाही. गोलंदाजानं जर अपील मोठं केलं होतं, परंतु वेस्टर्नच्या मागणं जेवढं काही आपल्या सनसोडे संघासाठी. बॅटची कड चेंडू घेतोय. पॉईंटच्या डोक्यावर चेंडू सुसाट सुटलाय सीमारेषेकडे. ही रेस कोण जिंकणार? ही रेस चेंडूने जिंकले. चेंडू फरार. चौकार. खेळवली गेली. या प्रीमियर लीग स्पर्धा खेळवली गेली आणि आपण पाहतोय की त्या स्पर्धेचे शेवटचे 2 संघ आता मैदानावरती शिल्लक असतील. हा चेंडू नक्कीच सुंदर टाकला होता गोलंदाजानं. जयवंत आणि धावफलक पुढे सरसावतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 30 धावा धावफलकावरती. त्याचा अर्थ सुनील दरेकर. पहिला चेंडू मला वाटतं अमोल मानेसाठी ही गोलंदाजी अतिशय उत्तम आहे, कारण शॉर्ट पिच चेंडू टाकले की अमोल माने चेंडू गडप करून टाकतो डिप्युटी विकेटला. या अगोदर आपण पाहिलंय. परंतु अशा प्रकारची गोलंदाजी गुडले स्पॉटवर चेंडू टाकायचा, त्याला झपकन अमोल मानेच्या दिशेला न्यायचा आणि त्याला थांबवून ठेवायचं. हे नक्कीच एक चांगली स्ट्रॅटेजी आहे. हा एक चांगला प्लॅन आहे आणि त्या प्लॅनवरती अंमलबजावणी करावी लागेल गोलंदाजाला.
हो आपण पाहतो शॉर्ट पिच चेंडू टाकला आणि अमोल माने घास घ्यायची वाट पाहत होता. षटकार 6 धावा. पण फलंदाजी करतोय. हो चेंडू हवेत. हा झेल तरी टिपला जाईल का? नक्कीच चेंडू फार दूरवरती आदळतोय आणि त्यावरती 2 धावा कमीत कमी मला वाटतं आतापर्यंत फलंदाज पळून पूर्ण करतात. आपल्या मराठ्यांना नक्कीच पराक्रमाचा इतिहास आहे. छत्रपती शिवरायांनी छत्रपती शंभूराजांनी तो इतिहास आपल्या पुढे नक्कीच निर्माण करून ठेवलाय. 400 वर्ष झाले तरी सुद्धा तो इतिहास आपल्यामध्ये बांधून आपण मराठी माणूस पुढे ठिकाणी मार्गक्रमण करतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये अमोल माने पहा किती धाडसानं किल्ला लढवतोय आपल्या आळंदी संघासाठी. हा नो बॉल. नक्की कुठल्या प्रकारचे चेंडू टाकत होता ते समजलंच नाही. शिवरायांनी जो बाणेदारपणा आपल्या मराठी माणसाला दिलाय, शिवरायांनी जे धाडस आपल्या मराठी माणसाला दिलंय, शिवरायांनी जी निर्भीड वृत्ती आपल्या मराठी माणसाला दिली आणि तीच आपण नेहमी मैदानावरती पाहत असतो. हा चेंडू आपण पाहिलाय. डॉट बॉल असेल. तसं जर नसतं तर क्रिकेटचा देव मराठी माणूस बनू शकला नसता. सचिन तेंडुलकर मराठी माणूस आहे, क्रिकेटचा देव म्हणून समजलं जातं. शिवरायांबद्दल जर सांगायचं झालं तर कित्येक गोष्टी आपण सांगू शकू. मैदानाच्या आतमध्ये परत गोलंदाज मार्ग सज्ज होतोय. हो अमोल मानेसाठी हा फसवा चेंडू होता. अमोल नक्कीच फक्त हवा घालण्याचं काम करतोय. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. हा चेंडू परत डॉट बॉल असेल. अखंड सिद्ध निर्धारू निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. नक्कीच आपण पाहतो ते धाडस तुमच्या अंगामध्ये असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये कुठली लढाई जिंकू शकाल. मध्ये आपण पाहतो शेवटचे 18 चेंडू 31 धावांची गरज असेल. फुल टॉस ऑन साइडला खेळलाय ओंकार गुंडरेनं. डीप विकेटला मला वाटतं देवचंद दरेकर चेंडू अडवतो. सिंगल मिळेल. शेवटचे 17 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. रामदास हरगुडे ठिकाणी गोलंदाजी करतोय. मित्रांनो वयाच्या 14व्या वर्षी जेवढ्या लढाई केल्या त्यामध्ये एकही लढाईमध्ये त्यांनी पराभव स्वीकारला नव्हता. हा मराठ्यांचा इतिहास. चेंडू 2 षटकांना चकवा देत निघून गेला सीमा पार. चौकार. टीम खेळू म्हणून नक्कीच आपण पाहतोय. चेंडू ऑफसाईडला खेळाय. क्षेत्रचूरच्या पाठीमागे सामना संपलेला नाहीये. सनसवाडी संघ बिग फाईट देतोय. नक्कीच लढवय खेळू आहेत सनसवाडी संघातले आणि ते सहजासहजी आळंदी संघाला जिंकू देणार नाहीत हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकेन. 100% खात्रीने सांगू शकेन. परत आत्रेकांनी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. 45 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 15 चेंडू आणि 25 धावांची गरज. चेंडू ऑफसाइड ढकलून दिलाय. कव्हर क्षेत्राचे चेंडू अडवतोय. तोपर्यंत सिंगल मिळेल. शेवटचे 14 चेंडू आणि 24 धावांची गरज. 14 मे दिवस नुकताच म्हणून शंभूरायांना निमित्त आपण आपल्या मनामध्ये स्थान आहे. हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्रचूरच्या पाठीमागे तोपर्यंत सिंगल मिळेल आणि नक्की धावपल पुढे 13 चेंडू आणि 23 धावांची गरज. मरणाला न घाबरणारे अनेक असतात, मरणाला घाबरणारे अनेक असतात, परंतु मरणाला घाबरवणारा एकच होऊन गेला आणि ते म्हणजे छत्रपती शंभूराजे. धावफलकावर तुम्ही पाहू शकाल शेवटचे 13 चेंडू आणि बरोबर ना 13 चेंडू 23 धावांची गरज. हा चेंडू वेगवेगळा फरक घेण्याचा प्रयत्न. शेवटचे 12 चेंडू 23 धावा. पण पळून जावं लागलं. शेवटचे 12 चेंडू 23 धावा घेऊन जातो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू नक्कीच लोअर फुलटा चेंडू होता. ऑन साइडला खेळाय. सुंदर क्षेत्ररक्षण. सनसवाडी संघ हळूहळू का होईना त्यांनी सामन्यामध्ये पकड मिळवले. शेवटचे 11 चेंडू 22 धावांची गरज. पुढे पाहूया काय होत आहे. हो हा चेंडू सुरेख होता. हा चेंडू अप्रतिम होता. उसळ घेणारा चेंडू. 10 चेंडू 22 धावा. आता तुम्ही जर का पाहिलं तर सामना थोडासा आळंदी संघाकडे झुकलाय. कधी तो सामना आळंदी संघाकडे झुकतोय, कधी तो सामना सनसवाडी संघाकडे झुकतोय. फायनलचा सामना कसा व्हावा याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रत्येक धावेसाठी घासाघीस, प्रत्येक विकेटसाठी संघर्ष आणि प्रत्येक चेंडूवरती एक जबरदस्त थरार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यश हरगुळे. हो हा चेंडू ऑफसाइडला खेळाय. पॉइंटला चेंडू जाईल. ओ पहा डाईव्ह मारले. चेंडू अडवलाय. क्षेत्ररक्षण कसं असावं? क्षेत्ररक्षण सह्याद्रीच्या कड्यासारखं असावं. नेहमी असं म्हटलं तर गणेश दरेकर तरीकणी सनसवाडी गावचे म्हणजे नक्कीच तरीकणी कौतुक करायला गेलं सर. ओ अमोल माने. ओ सिर्फ छक्का खेलना जाने उस बल्लेबाज का नाम है अमोल माने. जय सरगुडे.
पुढे तू अमोल माने. हो हा चेंडू जवळ ऑफ साईडला चेंडू परत मध्ये आहे. हा झेल सुटलाय परत एकदा. नो बॉल. नो बॉल दिला गेलाय. मला वाटतं नो बॉल कसा असावा. थ्रो बॉल. पेनल्टी 2 धावा. नो बॉलची 1 धाव तर 3 धावा आणि पळून काढलेल्या 2 अशा 5 धावा मिळतील. भगवान देत आहे तर छप्पर फाडके देत आहे नाही का. सर्वांचे खूप खूप आभार. अमोल मानेसाठी हा चेंज ऑफ पेस होता. 8 चेंडू 10 वर 7 चेंडू 10 धावांवरती येतोय. हो हा चेंडू सुरेख नक्कीच अप्रतिम टाकला गेलाय. 7 चेंडू 10 वरनं सामना 6 चेंडू 10 धावांवरती आलाय. सामना मित्रांनो अजूनही संपलेला नाहीये. हा क्रिकेट संधी मिळणं फार गरजेचं असतं. हो हा चेंडू बॅटची कड घेतोय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्राचे चेंडू आडवेल. 6 चेंडू 10 धावांवरनं सामना 5 चेंडू 9 धावांवरती आलाय. आणि अमोल माने तुम्ही जर का पाहिलं संदीप अतिशय संत गतीने धावत होता. चेंडू जर एकट्याचा वेध घेतला तर बहुतेक मला वाटतं अमोलला तंबूच्या आसराला परतावं लागलं असतं. या क्षणाला तुम्ही जर का थोडे फिके पडलात किंवा ढिल्ले पडलात तर सामना पाहता पाहता हातामध्ये निघून जाईल. इथे तुम्हाला कडक खेळावंच लागेल. 5 चेंडू आणि 9 धावा. अमोल माने देखिए जो सिर्फ चौकर की छक्के खेलना जाने षटकर 6 धावा. बॅकफुटचा चेंडू खेळला गेला. 4 चेंडू 3 वरनं सामना 3 चेंडू 2 धावांवरती येतोय. प्रेक्षकांनी घ्यायचे आहे दर्शकांनी घ्यायचे आहे. हा चेंडू ऑन साईडला खेळला आणि याच बरोबर पहिला विजेता आळंदी. 2 नंबरला सरसवाडी, 3 नंबरला मोरे फायटर्स पावड आणि 4 नंबरला केंदूर. सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन.